मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप हा सुरा मैपतनेच पाठवलेला आहे, याचा काही पुरावा आहे का आपल्याकडं, त्याचं नाव आहे का त्याच्यावरती, असं विचारतो. तर तेव्हा तन्वी, मामा मग कोण पाठवणार आहे? मैपतसारखा गुंड, तो काय फक्त पेढे आणि पत्रावरती गप्प बसणार आहे का, असं म्हणते. आणि पूर्णा आजी, तू आता एकटी बाहेर पडू नकोस, तुला मंदिरात जायचं असेल ना तर तू मला सांग, मी येईन तुझ्यासोबत, असं म्हणते. आणि जे काही वाईट व्हायचं असेल ना ते माझं होऊ देत, असं बोलते. तर तेव्हा अश्विन, तन्वी थोडं शांत हो, असं बोलतो. आणि तुम्ही कोणीसुद्धा पॅनिक होऊ नका, असं म्हणू लागतो. तर तेव्हा तन्वी अजूनच नाटक करू लागते आणि हे सगळं किती भयंकर आहे, असं म्हणू लागते. तर तेव्हा अस्मिता, अर्जुनचा मैपतसारख्या माणसांच्या सोबत संबंध येत होता, पण त्यामुळे ते असे फॅमिलीला इन्व्हॉल्व करत नव्हते, असं बोलते. तर तेव्हा तन्वी, वात्सल्य आश्रम केसमुळे सगळं काहीच बदलून टाकलेलं आहे, असं म्हणते. आणि सायलीला माहिती होतं की ती स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या कुटुंबाचा बळी देत आहे. आणि ज्या क्षणी अर्जुनने ही केस घेतली होती ना, त्यानंतर मैपत आपल्या कोणाला जिवंत सोडणार नाही, हे तिला चांगलंच माहिती होतं, असं म्हणते. तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा तन्वी, तरीसुद्धा तिने हे कॉन्ट्रॅक्ट केलं आणि हे सगळं त्याचेच परिणाम आहेत, असं बोलते. तर तेव्हा अश्विन, पण कायद्याचा धाक वगैरे काही आहे का नाही, असं म्हणू लागतो. तर तेव्हा तन्वी, कायद्याचा धाक आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी असतो, मैपतसारख्या राक्षसाला का असेल, असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी, प्रतापला आता कसं काय करायचं आणि आपण पोलीस कंप्लेंट करूयात का, असं म्हणते. तर तेव्हा प्रताप, आपण पोलिसांना काय सांगणार आहोत आणि त्यांना आपण कसं पटवून देणार आहोत की हा सुरा मैपतने पाठवून दिलेला आहे, असं म्हणतो. तर तेव्हा तन्वी, तो किती हुशार आहे बघा, त्याचं नावसुद्धा नाही याच्यावरती, असं म्हणते. आणि मी हे सगळं बाहेर टाकून देते, असं बोलत असते. तर तेव्हा अश्विन तिला थांबवतो आणि इन्व्हेस्टिगेशन करायचं म्हटल्यानंतर तो सुरा लागेल ना आपल्याला, असं म्हणतो. तर तेव्हा तन्वी, पण मामा आत्ताच म्हणाला ना की इन्व्हेस्टिगेशन वगैरे काही शक्य नाही, असं बोलते. आणि मैपतने पाठवलेली साधी सोयीसुद्धा मला आपल्या घरामध्ये नको आहे, असं म्हणून ते टाकायसाठी बाहेर जाते. तर तेव्हा अस्मिता, त्या मैपतचं कधीसुद्धा चांगलं होणार नाही, वरचा बघत आहे ना सगळं, असं म्हणते. आणि तो मैपतला काहीसुद्धा जिंकून देणार नाही, असं म्हणते. तर तेव्हा विमल, अस्मिता ताई, तुम्ही घाबरू नका, आपल्या घरामधल्या कोणाला काहीसुद्धा होणार नाही, असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी, हे जे काही घडत आहे ना ते अतिशय भयंकर आहे, तुम्ही कोणीसुद्धा घराबाहेर एकटं पडू नका, असं बोलते. तर तेव्हा अश्विन, पण हे प्रॅक्टिकल नाही, असं म्हणतो. तर तेव्हा प्रताप, आणि तुम्ही कोणीसुद्धा घाबरू नका, आजपर्यंत तो मैपत आपलं काहीसुद्धा बिघडवू शकला नाही आणि यापुढे सुद्धा तो आपलं काही बिघडवू शकणार नाही, असं सांगतो. तर तेव्हा तन्वी परत येते आणि देव या कुटुंबाची अजून किती परीक्षा घेणार आहे, कोण जाणे, असं बोलू लागते. तर तेव्हा अश्विन, मला वाटत आहे हे आपण सर्व दादाला कळवायला हवं, असं म्हणतो. तर तेव्हा तन्वी, कुठे कळवणार आहेस, सायलीच्या चाळीत कळवणार आहेस का, असं म्हणते. तर तेव्हा सर्वजण धक्क्याने तन्वीकडे बघू लागतात. तर तेव्हा कल्पना, काय म्हणालीस तू, परत बोल, असं तिला म्हणते. तर तेव्हा तन्वी परत नाटक करू लागते आणि मला हे तुम्हाला सांगायचं नव्हतं, असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजी, काय सांगायचं नव्हतं तुला, असं ओरडून विचारते. तर तेव्हा तन्वी, अर्जुन ऑफिसमध्ये गेलेला नाही, तो सायलीच्या चाळीमध्ये गेलेला आहे, असं सांगते. आणि आज नाही तर कदाचित रोजच जात असेल तो, असं बोलते. आणि मधुभाऊंना मनवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असं सांगते. तर तेव्हा प्रताप, पण हे सगळं तुला कसं काय कळालं, असं विचारतो. तर त्यावर तन्वी, चैतन्याचं बोलणं माझ्या कानावरती पडलं, असं सांगते. तर तेव्हा कल्पना, पण चैतन्याने तर मला सांगितलं अर्जुन सकाळी लवकर ऑफिसला गेलेला आहे, असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, तो खोटं बोललेला आहे आणि हवं असेल ना तर तू चैतन्याला विचार, अर्जुन रोज त्या सायलीच्या चाळीच्या फेऱ्या मारत असतो का नाही ते, असं म्हणते. तर तेव्हा अस्मिता, आजचा दिवसच घाणेरडा आहे, असं बोलते, कारण तो सुरा घराच्या बाहेर जातो तो नाही तोपर्यंत हे कळालं, असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, पण तुम्ही अर्जुनला काही बोलू नका, त्याचा काही दोष नाही,
त्या सायलीनेच भरीस पाडलेलं असणार आहे. प्लीज त्याला काही बोलू नका, त्याची काहीसुद्धा चूक नाही याच्यामध्ये असं म्हणते. इतक्यात अर्जुन तिथं येतो आणि सगळ्यांना असं समोर टेन्शनमध्ये बघून काय झालं, तुम्ही सगळे इतके सिरियस का दिसत आहे मला असं विचारतो. तर तेव्हा प्रताप प्रॉब्लेम एक असेल तर तुला सांगू ना असं म्हणतो. तर तेव्हा पूर्णा आजी तू दिवसभर कुठं होतास असं विचारते आणि घरावरती संकट आलं तेव्हा तन्वी एकटीच सामना करत होती त्याचा आणि घरामधला करता मुलगा गायब होता असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन संकट आलं म्हणजे काय असं विचारतो. तर तेव्हा अश्विन आज महिपतने आपल्या घरी पेढ्याचा बॉक्स आणि एक पत्र पाठवलेलं आहे असं सांगतो. तर तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. तर तेव्हा तन्वी ते पत्र अर्जुनच्या हातात देते. तर तेव्हा अर्जुन ते पत्र वाचू लागतो आणि त्यानंतर महिपतची ही हिंमत झाली का असं म्हणतो. तर तेव्हा कल्पना अश्विनला त्याला सांग हे सगळं एवढ्यावरच थांबलेलं नाही, जीवे मारण्याची धमकी म्हणून त्या महिपतने सुरासुद्धा पाठवलेला आहे असं सांगते. तर तेव्हा अर्जुन त्या महिपतचं डोकं फिरलं आहे का असं बोलतो आणि अगोदरच डॅडच्या केसमुळे तो आत गेलेला होता आणि त्याला चांगलंच माहिती आहे की परत त्याने असं काही केलं ना तर तो परत आतमध्ये जाऊ शकतो आणि हे पेढे वगैरे पाठवणं ठीक आहे पण तो सुरा नाही पाठवणार असं बोलतो. कारण त्याला चांगलंच माहिती आहे की त्यानं जर असं काही केलं ना तर बऱ्याच वर्षांच्यासाठी तो आत जाऊ शकतो असं म्हणतो. तर तेव्हा तन्वीला धक्काच बसतो आणि तन्वी मनातल्या मनामध्ये अरे देवा हे करेक्शन माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणू लागते. तर तेव्हा अर्जुन तो सुरा कुठं आहे आणि कोणी त्या सुऱ्याला हात नाही लावला ना असं विचारतो आणि त्याच्यावरती महिपतचं नाव होतं का असं बोलू लागतो. तर तेव्हा पूर्णा आजी त्याच्यावरती नाव नव्हतं त्याचं पण तो सुरा आम्ही फेकून दिलेला आहे असं सांगते. तर तेव्हा अर्जुन पूर्णा आजी तो एव्हिडन्स आहे ना असं म्हणतो. तर तेव्हा पूर्णा आजी माझा मूळ प्रश्न वेगळाच आहे, तू दिवसभर कुठं होतास हे तुला सांगता येत नाही म्हणून तू कांगावा करत आहेस का असं बोलते. तर तेव्हा अर्जुन बोलत असताना अश्विन अर्जुनला तू खरंच चाळीमध्ये गेला होतास का असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन काही न बोलता गप्प बसतो. तर तेव्हा प्रताप तो काय उत्तर देणार आहे त्याचा चेहराच बोलत आहे ना असं म्हणतो. तर तेव्हा अस्मिता त्या महिपतसारख्या माणसाशी त्या सायलीमुळे संबंध आला आहे ना आणि तरीसुद्धा तू तिला जाऊन भेटत आहेस का असं बोलते. तर तेव्हा अर्जुन सिरियस विषय हा आहे की कोणीतरी आपल्याला धमकवत आहे आणि तो जर महिपत असेल ना तर तो जिवंत राहणार नाही आज असं म्हणतो आणि ते चिठ्ठी घेऊन तिथून रागाने निघून जातो. तर तेव्हा तन्वी घाबरू लागते आणि तिथून बाजूला जाते. तर इकडे बाहेर आल्यानंतर अर्जुन चैतन्याला फोन लावतो आणि मला आत्ताच्या आत्ता महिपतच्या घराच्या बाहेर भेट असं सांगतो आणि मी आता काहीसुद्धा सांगत नाही, तू ये पटकन असं बोलतो आणि कारमध्ये बसून तिथून निघून जातो. तर तेव्हा इकडे तन्वी बाहेर येते आणि मनातल्या मनामध्ये नशीब अर्जुनच्या यायच्या अगोदर मी तो सुरा गायब केला, नाहीतर अर्जुनने तो सुरा महिपतला दाखवला असता तर वेगळीच भानगड होऊन बसली असती असं बोलते. आणि तसं सुद्धा अजून पण होऊ शकतं ना, मी महिपतला न सांगता हे कांड करून माती खाल्लेली आहे आणि आता निदान साक्षीला वॉर्न तर करायला हवं ना असं म्हणते आणि साक्षीला फोन लावते आणि एक छोटासा घोळ झालेला आहे, सांभाळून घेशील का असं म्हणते. तर इकडे चाळीमध्ये सर्वजण जमलेले असतात. तर तेव्हा काकू शांत व्हा, सगळेजण गडबड करू नका, आज आपण सर्वजण इथं एक फार महत्त्वाच्या कामासाठी जमलेलो आहे असं म्हणते. तर तेव्हा काका दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संक्रांत दणक्यात साजरी करायची आहे हे ठरवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे, वाजवा टाळ्या असं बोलतो. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा मधुभाऊ छानच प्रथा आहे या चाळीची, आवडली मला असं बोलतात. तर तेव्हा कुसुम एवढंच नाही, दरवर्षी चाळीमधला तरुण जोडपं त्याला पतंग उडवण्याचा मान दिलेला असतो असं बोलते आणि शेवाळे काकू यावर्षी तो मान कोणाला आहे असं विचारते. तर तेव्हा शेवाळे काकू त्या जोडपाच्या नावाची आपल्याला चिठ्ठी काढायची आहे ना असं सांगते. तर तेव्हा कुसुम सायलीला हा मान त्या जोडप्यासाठी खूप मोठा असतो, म्हणजे दोघांच्या मध्ये पतंग उडवण्यासाठी चढाओढ असते आणि असं म्हणतात की नवरा बायकोमध्ये जो जिंकेल
ना तो संसारामध्ये हुकुमाचा इक्का असतो असं सांगते. तर तेव्हा शेवाळे काकू या बाउलमध्ये जनता चाळीमधल्या सर्व तरुण जोडप्यांच्या नावाची चिठ्ठी आहे, त्यामधली फक्त एक उचलायची आहे, सांगा यावर्षी कोण उचलणार असं म्हणते. तर तेव्हा काका सायलीला चिठ्ठी उचलायला सांगतात. तर तेव्हा सायली समोर जाते आणि बाउलमधली एक चिठ्ठी उचलते. तर तेव्हा काका कोणाचं नाव आहे असं विचारतात. तर तेव्हा सायली शीतल आणि गौतम बोराडकर असं सांगते. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर तेव्हा गौतम उद्या मीच जिंकणार आहे असं म्हणतो आणि शीतलला त्यानंतर तुला माझं सगळं काही ऐकावं लागेल असं बोलतो. तर तेव्हा शीतल मीच जिंकणार आहे उद्या, मग आपल्या घरावर आणि तुमच्या मनावर माझंच राज्य असणार आहे असं बोलते. तर तेव्हा सर्वजण परत हसू लागतात. तर तेव्हा कुसुम उद्याच्या तयारीला लागा, उद्याची संक्रांत धमाकेदार झाली पाहिजे असं म्हणते. तर तेव्हा सर्वजण उठतात आणि तिथून निघून जाऊ लागतात. तर तेव्हा शेवाळे काकू मधुभावना आता बरं वाटत आहे ना असं विचारते आणि ताप गेलेला आहे ना तुमचा असं म्हणते. तर तेव्हा मधुभाऊ आता जरा तरतरी आल्यासारखं वाटत आहे असं सांगतात. तर तेव्हा शेवाळे काकू ही तर तुमच्या जावयाचीच कृपा आहे ना असं बोलते आणि जर त्याने मेडिकल कॅम्प लावला नसताना तर तुम्ही पटकन बरे झाला नसता असं म्हणते आणि आज आमच्या यांनी सुद्धा औषध आणलेलं आहे डॉक्टरांच्याकडून असं सांगते आणि अर्जुन रावांचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमीच आहे असं बोलते. तर इकडे अर्जुन महिपतच्या घराबाहेर येतो. तर तेव्हा चैतन्य तिथं उभा असतो आणि अर्जुन काय झालेलं आहे एवढं चिडायला, काय झालं महिपतने काही केलेलं आहे का असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन चैतन्यला तू इथेच थांब मी आलो असं म्हणून आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन महिपत असं ओरडू लागतो. तर तेव्हा साक्षी समोर येते आणि काही परमिशन वगैरे घेण्याची पद्धत आहे का नाही असं अर्जुनला बोलते. तर तेव्हा अर्जुन महिपत कुठं आहे असं तिला विचारतो. तर तेव्हा साक्षी काय काम आहे तुझं असं त्याला विचारू लागते. तर तेव्हा अर्जुन जी काही धमकी द्यायची असेल ना ती मला द्यायची, माझ्या तोंडावर माझ्या घरच्यांना नाही द्यायची असं म्हणतो आणि महिपतला बाहेर बोलव असं म्हणून जोराने ओरडू लागतो. तर तेव्हा महिपत बाहेर येतो आणि कोणाही यावेळेला बोंबलत आलेला आहे सभ्य माणसाच्या घरात असं म्हणतो. तेव्हा अर्जुन माझ्या घरच्यांना धमकी देत आहेस का, त्यांना घाबरवत आहेस का तू आणि तूच आहेस का तो असं बोलतो. तर तेव्हा महिपत कसली धमकी, आणि मी तर फक्त पेढ्यांचा बॉक्स पाठवलेला होता तुमच्या कुटुंबासाठी तोंड गोड करायला असं म्हणतो आणि मागच्या वेळेला तुमचं पारडं जड होतं ना म्हणून तुम्ही पेढे पाठवलेले होते आमचं तोंड गोड करायला आणि यावेळी आमचं पारडं जड होतं म्हणून मी सुद्धा पेढे पाठवले तोंड गोड करायला, बाकी काही नाही असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन तुला चांगलंच माहिती आहे की मी पेढ्यांच्याबद्दल बोलत नाही ते असं म्हणतो आणि तू पाठवलेल्या सूर्याबद्दल बोलत आहे महिपत असं म्हणतो आणि आता मी कन्फ्यूज झालेलो आहे, पोलीस कंप्लेंट करू का इथेच तुझा जीव घेऊ असं म्हणतो. तर तेव्हा साक्षी अर्जुनला एक मिनिट अर्जुन तू कायदा हातात घेऊ शकत नाहीस असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन नाहीच घेणार मी, पण त्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही असं बोलतो. तर तेव्हा महिपत थोडं थांबा असं म्हणतो आणि कन्फ्युजन आहे असं बोलतो आणि वकील साहेब कसला सुरा, मी फक्त एक पेढ्यांचा बॉक्स आणि त्याच्याबरोबर एक पत्र पाठवलेलं होतं, सुरा कुठून आला असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन आता तू नाटक करशील, तो सुरा पाठवलेलाच नाहीस तू असं म्हणतो. तर तेव्हा महिपत कशा पायी पाठवू मी सुरा, माझ्या जिभेची धारच खूप आहे तुमच्यासाठी असं बोलतो आणि मी परत सांगत आहे मी काही सुरा वगैरे पाठवलेला नाही असं म्हणतो. तर तेव्हा साक्षी झालं का समाधान, मिळालं का उत्तर असं अर्जुनला म्हणते. तर तेव्हा अर्जुन शेवटची वॉर्निंग देत आहे तुला, जर तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना एक स्क्रॅच जरी आला ना तर तुला पेटवून टाकीन असं म्हणतो. तर तेव्हा महिपत अर्जुनच्या एकदम जवळ जातो आणि त्याच्या डोळ्यामध्ये बघून बापाचं राज्य आहे का तुझ्या असं म्हणतो आणि मी जे काही करतो ना ते दणकून कबूलसुद्धा करतो आणि नको ते आरोप सहन करणार नाही, जाळून टाकीन म्हणे असं बोलू लागतो. तर तेव्हा साक्षी महिपतला मागं सरकवते आणि अर्जुनला तुला कळत आहे का, तू आम्हाला धमक्या देत आहेस ते असं म्हणते आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं अण्णांनी
त्यांनी केलेलं आहे असं विचारते. तर तेव्हा अर्जुन पुरावा जर असताना तर आत्तापर्यंत महिपत जेलमध्ये असता माझ्यासमोर उभा नसता तो असं म्हणतो. तर तेव्हा साक्षी म्हणजे पुरावा नाही ना, मग आता इथून निघ असं बोलते. तर तेव्हा अर्जुन ज्या दिवशी माझ्या हातामध्ये पुरावा असेल ना त्या दिवशी महिपत तू मेलास म्हणून समज असं म्हणतो. तर तेव्हा महिपत निघ असं त्याला जोराने ओरडतो. तर तेव्हा अर्जुन हे डोक्यामध्ये ठेव असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा महिपत साक्षीला हे लई सैरभैर झालेलं आहे की असं म्हणतो आणि त्या कुठे डोंगरा माथ्यावरती दूर निघताना दिसला की मग हे आलं आहे आपल्या दारामध्ये बोंबलत आग लागली असं म्हणू लागतो आणि मला पेटवायला निघालेला आहे असं म्हणू लागतो. तर इकडे बाहेर चैतन्यला कुसुमचा फोन येतो. तर तेव्हा कुसुम मला अर्जुनरावांना एक निरोप द्यायचा होता असं म्हणते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या चाळीमध्ये संक्रांतीचा मोठा पतंग उत्सव असतो, त्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं आहे असं सांगा असं बोलू लागते. आणि चाळीमधलं तरुण जोडपं पतंग उडवण्याची त्यांच्यामध्ये जुगलबंदी असते. त्यामध्ये जो जिंकेल ना तो संसाराचा राजा असतो आणि जोडीदाराच्या मनाचा सुद्धा असं म्हणते. तर तेव्हा चैतन्य बरं मी सांगतो त्याला असं म्हणून फोन ठेवत असतो. तर तेव्हा कुसुम अजून महत्त्वाचं सांगायचं आहे असं बोलते आणि त्यांना सांगा यंदा बोराडकरांची शीतल आणि गौतम हे दोघे पतंग उडवणार आहेत, चिठ्ठी टाकून त्यांचं नाव आलेलं आहे असं सांगते. तर तेव्हा चैतन्य मग पुढं काय असं विचारतो. तर तेव्हा कुसुम पुढे काही नाही एवढंच आहे असं म्हणते आणि तुम्ही एवढंच अर्जुन सरांना सांगा, त्यांना बरोबर कळेल काय करायचं आहे ते असं म्हणते. तर तेव्हा चैतन्य ठीक आहे मी ठेवतो फोन असं म्हणून फोन ठेवून देतो. इतक्यात अर्जुन तिथं येतो. तर तेव्हा चैतन्य नशीब तू लवकर परत आलास, आता शांतपणानं सांग नक्की काय झालेलं आहे ते, काय केलेलं आहे महिपतनं असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन काही सुद्धा विचारू नकोस आणि त्या माणसाचं मला नावसुद्धा ऐकायचं नाही असं बोलतो आणि ही अशी माणसं जेलमध्ये असायला हवीत, त्यांना सोसायटीमध्ये फ्रीली फिरणं अलाउडच नाही असं बोलतो आणि मला फक्त एकच पुरावा मिळू दे, मग 5 मिनिटामध्ये त्या महिपतला जेलमध्ये टाकतो असं सांगतो. तर तेव्हा चैतन्य महिपतबद्दल एक चकार शब्दसुद्धा बोलायचा नाही म्हणून केवढं बोललास तू असं म्हणतो आणि तुझा मूड चांगला होण्यासाठी तुला काहीतरी सांगू का असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन बोल असं त्याला म्हणतो. तर तेव्हा चैतन्य मला कुसुमताईंचा फोन आलेला होता असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन मिसेस सायली ठीक आहेत ना असं म्हणतो आणि त्या ओके आहेत ना असं बोलू लागतो आणि आपण आत्ताच जाऊयात चल असं म्हणू लागतो. तर तेव्हा चैतन्य मी आत्ताच म्हणालो ना की तुझा मूड चांगला करायसाठी सांगत आहे, मग तू उलटच रिॲक्ट का करत आहेस असं म्हणतो आणि कुसुमताईंचा तुझ्यासाठी एक निरोप आहे असं म्हणून जे काही घडलेलं असतं, जे काही कुसुमताईंनी सांगितलेलं असतं ते सर्व अर्जुनला सांगू लागतो. तर ते ऐकत असताना अर्जुन नॉर्मल होऊ लागतो आणि आनंदित होतो आणि तेव्हा अर्जुन यंग कपलची पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन असं म्हणतो आणि कुसुमताई मला न सांगता काय सजेस्ट करायचा प्रयत्न करत आहेत ते एक्झॅक्टली माझ्या लक्षात आलेलं आहे असं म्हणतो आणि आता ही कॉम्पिटिशन माझ्यामध्ये आणि मिसेस सायलीमध्येच होणार असं बोलतो आणि खुश होऊन जातो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये कुसुम सायलीला त्यांना निमंत्रण दिलेलं आहे असं सांगते. तर तेव्हा सायली कोणाला असं विचारते. तर तेव्हा कुसुम उद्या संक्रांत साजरी करायला इथंच यायचं असं सांगितलेलं आहे, तुझ्या यांना असं म्हणते. तर इकडे पूर्णा आजी उठून चाललेली असते आणि तिला त्रास होऊ लागतो. तर तेव्हा अर्जुन तिच्याजवळ येतो आणि आजी काय झालं असं विचारतो. तर तेव्हा पूर्णा आजी चक्कर आल्यासारखं होत आहे आणि पोटामध्ये एकदम मळमळल्यासारखं होत आहे असं सांगते आणि तेव्हा अर्जुन चाळीमध्ये जात असताना अचानकपणे थांबतो आणि डॉक्टरांना फोन लावू लागतो. तर इकडे चाळीमध्ये सर्वजण जमलेले असतात आणि तेव्हा शेवाळे काकू सर्वजण ऐका, आता थोड्याच वेळात गौतम आणि शीतल बोराडकर यांची पतंग उडवण्याची चढाओढ रंगणार आहे असं सांगते. तर तेव्हा कुसुम सायलीकडे बघू लागते. तर इकडे अर्जुन पूर्णा आजी आता तरी नॉर्मल होती ना, नाश्ता करत होती, मग अचानक काय झालं तिला असं म्हणून टेन्शनमध्ये येतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.